फ्रेंड्स, तर आत्ता आपण दुसरी रेसिपीला सुरुवात करूया। दुसरी रेसिपी आहे खारा खिमा, जी माझ्या आजीची रेसिपी आहे आणि जी फार म्हणजे मला तरी खूप आवडते। तुम्ही खिमा बऱ्याच प्रकारचा खाल्ला असेल, पण खारा खिमा फक्त 4-5 इन्ग्रेडियंटमध्येच बनतो, पण खूप छान बनतो आणि खूप इझी आहे, झटपट होतो। सो आपण पटकन रेसिपीला स्टार्ट करूया। फ्रेंड्स, फर्स्ट रेसिपी दाल गोश्तचा व्हिडिओ ऑलरेडी आलेला आहे, आय बटनवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ जाऊन नक्की पहा। मी अर्धा किलो खिमा छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे। हे काळी मिरी, जिरं, आलं आणि लसूण हे आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे। खलबत्ता, कांदा आणि हिरवी मिरची हे लागणार आहे। दॅट्स इट। हो, आणि कोथिंबीर लागेल। गरमला ठेवूया, त्याच्यामध्ये तेल टाकूया। गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला खिमा ॲड करायचा आहे। जरा आपण खिमा ॲड केला, त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला हळद ॲड करायची आणि मीठ तुमच्या चवीनुसार, आणि याला छान परतून घ्यायचं। फ्रेंड्स, हा खारा खिमा आहे ना, तुम्ही ज्यावेळेस आजारी आहात, तोंडाला चव नाही आहे आणि खूप काहीतरी छान यमीचं खाऊशी वाटते, म्हणजे असं चटकमटक नाही, सिम्पल पण एकदम बेस्टवालं, तर हा खारा खिमा तुम्ही नक्की ट्राय करा एकदा। कारण मी मोस्टली आजारी पडल्यावर ना मला असंच काहीतरी खाऊशी वाटतं, आणि जे फार छान लागतं चपातीबरोबर, भाकरीबरोबर, वाईट भातामध्ये मिक्स करून जरी खाल्ला तरी खूप छान लागतो। तर हा ट्राय करा। ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे का, आपले आजी लोक वगैरे, आजी पणजी ह्यांच्या खूप सिम्पल रेसिपी असायच्या, आणि त्या सिम्प्लिसिटीमध्येच त्यांची एक वेगळे फ्लेवर्स उभरून यायचे। आत्ता हालाकी आपण खूप काय ॲड करतो, पण मला माझ्या आजीची ही रेसिपी प्रचंड आवडते। सो तिच्या एवढा फ्लेवर मी आणू शकेल की नाही माहिती नाही, पण जी प्रोसेस आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही ट्राय करा। तर आत्ता आपण क्रश करून घेऊया आलं लसूण, म्हणजे आपला खिमा शिजतोय तोपर्यंत आपण ही तयारी करूया। हे बघा, खिम्याला आपलं पाणी सुटलंय, छान पूर्ण परतून घ्यायचं याला तेलामध्ये। अशा प्रकारे क्रश झालेला आहे। तर बघा, छान छान तेल सुटलेलं आहे फ्रेंड्स। आता याला काढून घ्यायचा। ऑइल टाकता, आता आपण कांदा आणि मिरची पहिले छान भाजून घेणार आहे आणि मग ऑइल ॲड करणार आहे। चला, फ्रेंड्स, ही रेसिपी तुम्ही चिकन खिमामध्ये पण ट्राय करू शकता, पण खरा स्वाद हा मटन खिमामध्ये। बघा फ्रेंड्स, जसं जसं माझ्या आजीनी सांगितलेलं आहे ना, हे कांद्याचं पाणी पहिलं सुकवून घ्यायचं, प्रॉपर मी तसंच फॉलो करते आहे। हालाकी 19-20चा फरक तर नक्की येणार, पण हो, टेस्ट मी 100% काढणार, आणि तुम्हीही काढणार फर्स्ट टाईम बनवली तरी। कांद्याचं सगळं पाणी ना आपलं सुकत चाललं आहे। आता याच्यामध्ये आपण ऑइल ॲड करूया। आपण यामध्ये ही मस्त फ्रेश करी लीव्स ॲड करायची, मीठ टाकायचं। हे बघा, थोडंसं मीठ परत ॲड केलं, आणि आता हळद ॲड करायची। हळद छान मिक्स करायचं। आता याच्यामध्ये आपण जे आपण मसाला कुटून घेतलेला आहे तो ॲड करायचा। हा मसाला हे बघा असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण, आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला खिमा ॲड करायचा आहे। दॅट्स इट। आणि हे झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ना फक्त फ्रेंड्स पुदिना आणि कोथिंबीर ॲड करायची, बस। हे बघा, छान छान आपला तेल सुटलेलं आहे आपल्या खिम्याला। आता ह्याच्यामध्ये फ्रेंड्स आपण ॲड करायची खूप सारी कोथिंबीर आणि पुदिना पण। याच्यामध्ये तुम्ही थोडा पुदिना पण ॲड करा, मस्त मिक्स करून घ्या। बघा, आपला खिमा डन झालेला आहे। फ्रेंड्स, ही खारा खिमाची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि आणखीन मी तुम्हाला असेच नवीन रेसिपीज शेअर करत राहील। तर चला, बाय बाय।